आजच्या काळात तरुण पिढी बाह्य सौंदर्याच्या किंवा तात्कालिक आकर्षणाच्या प्रेमात पडते, मात्र स्वर्गवासी अमिताताई आचार्य या डॉक्टर मधुकर आचार्य यांच्या सेवाधर्माच्या प्रेमात पडल्या. डॉक्टरांचे रुग्णसेवेचे अवाढव्य कार्य म्हणजे जणू हिमालयच आणि त्या हिमालयाची सावली होऊन अमिताताईंनी आयुष्यभर साथ दिली, असे गौरवपूर्ण प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व प्रमुख वक्ते विद्याधर ताटे यांनी केले. स्वर्गवासी डॉक्टर सौ अमिता मधुकर आचार्य यांच्या 6व्या मासिक स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या उत्तरायण आत्मवृथन पर पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा सोमवार दिनांक 23 मार्च रोजी वणी येथील सरस्वती विद्या मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. पुढील बोलताना ताटे म्हणाले की डॉक्टरांच्या सेवाधर्माचे मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर हेडगेवारांनी 100 वर्षांपूर्वी लावलेल्या संघरूपी वृक्षाचा दुर्वट वृक्ष झाला असून त्याच्या लक्षावधी फांद्यांपैकी एक महत्त्वाचा भाग म्हणजे मधुकर आचार्य आणि अमिता आचार्य यांचे कार्य होय. अमिताताईंनी केवळ पत्नी म्हणूनच नव्हे तर धर्मपत्नी म्हणून पतीच्या सेवा कार्यात स्वतःला झोकून दिले. त्यांनी तारुण्यात घेतलेला लग्नाचा निर्णय हा केवळ सहजीवनासाठी नव्हता तर समाजाच्या सेवेत सहभागी होण्यासाठी होता. कार्यक्रमात सरपंच मधुकर बरसट, उपसरपंच विलास कड, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत कड व कोलचे चेअरमॅन महेंद्र बोरा, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक देशमुख, पंढरीनाथ सोनवणे, रविकुमार सोनवणे, प्रकाश बोरा, महेंद्र पारख, ज्योती देशमुख, नरेंद्र वड, किरण गांगुर्डे, गंगाधर निखाडे आदी अनेक मान्यवरांनी डॉक्टर आचार्य दाम्पत्याच्या सेवाभावी कार्याला उजाळा देऊन कैलासवासी डॉक्टर अमिता आचार्य यांना अभिवादन केले. त्यावेळी डॉक्टर असोसिएशनचे सदस्य यासह नाशिक जिल्ह्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद भांबेरे, प्रास्ताविक किरण तिवारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉक्टर मधुकर आचार्य यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर आचार्य यांचे हितचिंतक व वडील यावेळी वणी परिसरातील नागरिक, विविध संस्थानांचे पदाधिकारी आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सुरुची भोजनाने झाली की बाबा आमटे तिकडे आहेत आणि त्या आमटे आहेत प्रकाश, तसे या वडीचे बाबा आमटे प्रकाश आमटेच आहेत थोडक्यात. तसं हे सेवा कार्य आहे त्यांचं. आणि अमिताताई गेल्यावरही आज डॉक्टरांचं काम जसं तसं चालू आहे. हे त्यांच्या संघाचं प्रेरणेचं काम आहे. संघाची प्रेरणा एखाद्या माणसाला कशा प्रकारे प्रेरित करते त्याचं डॉक्टर हे ज्वलंत उदाहरण आहे. अमिताताईच्या निधनानंतर 23 तारखेला निधन झालंय आणि 30 तारखेला त्या दिवशी दसरा आहे आणि आपल्या वणीमध्ये संघाचं त्या दिवशी संचलन निघालेलं आहे आणि डॉक्टर त्यात सहभागी आहे. का तर हे समाजसेवक जे असतात त्यांना स्वतःची व्यक्तिगत सुखदुःख ही फारशी नसतात. आपण आपल्या सुखदुःखाचा बहु करतो की मला असं होईल, माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझ्या मुलांचं कसं होईल, माझं इस्टेटीचं काय. समाजसेवकांना त्याची चिंता नाही. का तर त्यांना समाजाचं चिंतन आहे त्यांचं. एका राजाला पूर्वीच्या काळी ऋषीमुनी होते. एका राजाला म्हणजे तुझी इच्छा काय, तर त्यांनी सांगितलंय न कामे राज्यम. तो राजा काय म्हणतोय, न कामे राज्यम न स्वर्ग ना पुनर्भव. तो ऋषीला मानतो द्यायला आलेल्या की मला माझी एवढीच इच्छा आहे की मला कुठले राज्य नको, मला स्वर्गातलं सुद्धा सुख नको आहे. मग तुला पाहिजे तरी काय, कामे दुःख तप्ता नाम आरती नाम प्राणी नाश. म्हणजे या जगामधले जे दुःखी माणसं आहेत, कष्ट करणारी माणसं आहेत, त्यांचं दुःख दूर करण्याचं कार्य मला द्या तुम्ही, असं तो त्याला मागतोय. ही जी ऋषीमुनीची परंपरा आहे ती संघाने चालवली आहे. संघ म्हणजे वेगळं काही नाही सांगत. ऋषी परंपरा चालवणारा विचार म्हणजे संघ विचार आहे. आपला भारत. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी.